15 जून रोजी तारखेड येथे रुपाली राऊत यांच्या शेतात BBF यंत्राद्वारे म्हणजे रुंद वरंबा व सरी पद्धतीने सोयाबीन पेरणी करण्यात आली। सदर प्रात्यक्षिकाची प्रसंगी तारखेडा येथील प्रगतशील शेतकरी गोविंदा डुकरे, नयनेश डुकरे, मारुती शेंडे, योगेश कडाके, गणेश मोटाडे, राजेश चौधरी, अशोक इंगडे व इतर शेतकरी उपस्थित होते। कृषी सहाय्यक प्रमोद वाडके आणि BBF यंत्राद्वारे पेरणीचे फायदे सविस्तरपणे समजावून सांगितले। मंडळ कृषी अधिकारी संतोष चौधरी यांनी रुंद वरंबा व सरी म्हणजेच गादी वाफे पद्धतीमुळे होणारे फायदे याविषयी मार्गदर्शन केले। तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले। रुंद वरंबा व सरी पद्धत म्हणजे ही एक गादी वाफा पद्धत आहे। या जसे काही आपल्या घरी गादी असते त्या गादीला आहे ना साईडला जर आपण ओलं केलं तर सगळी गादी ओली होते। असं सिंपल तंत्रज्ञान आहे। आता ही जे पाहता आपण ही गादी पडलेली आहे इतकी आपली, या सरीमधून जे पाणी येते तर हे पाणी या वाफ्याला इथपर्यंत ओलं करते आणि त्या सरीतलं पाणी जे आहे ते अर्ध म्हणजे असं या सरीमधून आपल्याला जे पावसात खंड पडतो तर या पाण्याचा उपयोग याचं जे टिकवण आहे जे आपलं 8 दिवसातच पाणी तानावर येते आणि एकदम त्याला पाण्याचा ताण बसतो। जास्त कमी जर पाणी झालं ना तर ही गादी वाफा ते काम करते आणि जास्त जर पाणी झालं तर काय होते ही जे सरी आहे याच्यातून ते सर्व पाणी निघून जाते। म्हणजे दोन्ही पद्धतीने फायदा आहे। जास्त पाणी झालं तरी फायदा आहे आणि कमी पाणी झालं तरी फायदा आहे। म्हणून हे BBF तंत्रज्ञान आहे। जसं वाडके साहेबांना आता सांगितलं की पंक्तीत बसलेलं कसं आणि बफेमध्ये कसं, तसा पण एक फायदा आहे। तर याच्यामध्ये एकरी उत्पादनात पण थोडी वाढ होते आणि अजून जर आपण याच्यामध्ये वेगळे प्रयोग केले की या सरीच्या बाजूने जर दुसरी सरी पाडली तर त्याच्यावर तूर पण टोकता येते आणि त्या तुरीचं पण उत्पादन आपल्याला वाढवता येते। अशी हे BBF तंत्रज्ञान आहे। सर्वांना मी आवाहन करतो मंडळ कृषी अधिकारी या नात्याने की गावातील सर्व लोकांनी या पद्धतीनं पेरणा करण्याचा प्रयत्न करावा, याचे फायदे समजावून घ्यावे। धन्यवाद। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा।